श्री स्वामी समर्थ. तुम्हाला कधी असं वाटतं का हो, बाहेर सगळं छान असतं पण घरात पाऊल ठेवताच विनाकारण डोकं जड होतं, मुलं विनाकारण चिडचिड करतात किंवा पती पत्नीमध्ये क्षुल्लक कारणामुळे मोठे वाद होतात. घरामध्ये थांबूच वाटत नाही, घरातील वातावरण निगेटिव्ह होत असतं. जर असं वारंवार होत असेल तर समजून घ्या की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा साचली आहे. जसं आपण घराची साफसफाई करतो तेव्हा धूळ निघते, अगदी तशीच आपल्या विचारांची, वादांची आणि बाहेरून येणाऱ्या लोकांच्या मानसिकतेची एक अदृश्य धूळ घरात साचत असते. यालाच आपण नकारात्मकता म्हणतो. आता ही लक्षणे कशी ओळखायची? तर घरामध्ये सततचे आजारपण, एक बरं झालं की दुसरं सुरू होतं. घरात शांत बसल्यावरही अस्वस्थ वाटतं. आर्थिक आवक असूनही पैसा टिकत नाही. घरातील रोपं विनाकारण सुकतात किंवा तुळस वारंवार वाळते. मग या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं? बाहेरून येणाऱ्या आपल्याला घरात पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली पाहिजे. यासाठी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही खास उपाय सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मुख्य द्वार हे सकारात्मकता आत येण्याचं प्रवेशद्वार आहे. दरवाजाच्या मागे अडगळ, जुन्या चपलांचा ढीग कधीच ठेवू नका. एका काचेच्या बाउलमध्ये खडे मीठ भरून ते दरवाजाच्या बाजूला ठेवा. हे बाहेरून येणाऱ्या लोकांची नजर आणि नकारात्मकता शोषून घेतं. दाराला नेहमी आंब्याच्या पानांचं किंवा झेंडूंच्या फुलांचं तोरण असावं. यामुळे घरातील प्रसन्नता वाढते. मीठ हे नकारात्मकता खेचून घेणारं मानलं जातं. दर गुरुवारी किंवा शनिवारी फरशी पुसताना पाण्यात मुठभर खडं मीठ टाकावं. यामुळे घरातील वास्तुदोष कमी होतात. रोज संध्याकाळी भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा जाळून त्याची धुरी पूर्ण घरात, विशेषतः घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये दाखवा. कापराचा सुगंध मनाला शांत करतो आणि वातावरणातील जंतू तसेच नकारात्मक लहरी नष्ट करतो. आपण स्त्रिया घराचा कणा आहोत. आपण ज्या भावनेने अन्न शिजवतो तशीच बुद्धी घरातील सदस्यांची होत असते. चिडचिड करत किंवा रडत कधीही स्वयंपाक करू नका. अन्न शिजवताना मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ किंवा तुमचा जो कोणी कुलदैवत असेल त्यांचा जप करा. ते अन्न प्रसाद बनतं आणि घरातील भांडणं, तंटे कमी होतात. रात्री झोपण्यापूर्वी सिंकमध्ये उष्टी भांडी कधीच ठेवू नका. यामुळे लक्ष्मी रुजते आणि घराची प्रगती थांबते. ज्या घरात जुन्या तुटलेल्या वस्तू असतात तिथे ऊर्जा ब्लॉक होते. बंद पडलेली घड्याळे किंवा फुटलेले आरसे किंवा काचा, कपाटात वर्षानुवर्ष न वापरलेले जुने फाटलेले कपडे, घराच्या छतावर असलेली जुनी भंगार सामुग्री, जशी तुम्ही ही अडगळ काढाल तशी घरात नवीन ऊर्जा खेळू लागते आणि तुम्हाला स्वतःला हलकं वाटू लागेल. हे सर्व उपाय खूप साधे आहेत पण त्यांचे परिणाम खूप मोठे आहेत. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमचं हास्य. ज्या घरात महिला आनंदी असतात तिथे देवही वास करत असतात. आपल्या घरातील महिलांचा अपमान झाला नाही पाहिजे याची नेहमी काळजी घ्या. तुमच्याकडे जे आहे त्यात समाधान माना आणि रोज देवासमोर दिवा लावून प्रार्थना करा. नकारात्मकता ही बाहेर कमी आणि आपल्या विचारात जास्त असते. त्यामुळे सकारात्मक विचार करा, चांगला वाचा आणि चांगलं ऐका. तुमचं घर हे फक्त विटांनी बनलेलं नसतं तर तुमच्या विचारांनी आणि ऊर्जेनं बनलेलं असतं. घराला घरपण मिळवून देणं तुमच्या हातात आहे. बाहेरच्या जगाशी लढणं सोपं असतं पण जेव्हा घरातच नकारात्मकता येते तेव्हा खरी लढाई सुरू होते. आज ती लढाई जिंकूया. ज्या घरात स्त्रियांच्या मनात शांती आणि चेहऱ्यावर हास्य असतं तिथं ईश्वरी शक्ती स्वतःहून वास करत असते. अडगळ फक्त कोपऱ्यात नसते तर ती आपल्या विचारातही असते. घरासोबत मनही साफ करा. प्रगतीचे मार्ग आपोआप मोकळे होतील. मिठाच्या पानाने फरशी पुसण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे आपल्या जिभेवरून निघणारे कडू शब्द पुसून टाकणं. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा फक्त पाहुण्यांसाठी नसतो, तो तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संधींसाठी असतो.
तो नेहमी प्रसन्न ठेवा. जशी तुळस काळजी घेतल्यावर बहरते, अगदी तसंच घराचं सुख संवादाने आणि प्रेमानं फुलतं. परिस्थिती बदलण्यासाठी कुणीतरी येईल याची वाट बघू नका. स्वतःहून सुरुवात करा. तुम्ही बदललात की तुमच्या घरचं वातावरण नक्कीच बदलेल. तुमच्या कष्टाचा पैसा आणि तुमच्या श्रद्धेचा दिवा, या 2च गोष्टी तुमच्या घरातील अंधार दूर करण्यास समर्थ आहेत. स्वच्छ घर, शुद्ध विचार आणि प्रसन्न मन हेच सुखी आयुष्याचं खरं समीकरण. दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकवण्यापेक्षा स्वतःच्या घराचं नंदनवन करण्याकडे लक्ष द्या. तुमची ऊर्जा ही तुमची खरी संपत्ती आहे. तिला नकारात्मकतेत वाया घालवू नका.